आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव फक्त निवडणुकीच्या आधी आठवलं जातं. भाषणात तो अन्नदाता असतो, बॅनरवर देशाचा कणा असतो आणि प्रचारात सगळ्यांचा लाडका असतो, कारण तो त्यांचा वोट बँक असतो. पण ही निवडणूक संपते आणि वास्तव सुरू होतं. ही कथा आहे अशा देशाची जो स्वतःला स्वाभिमानी कृषीप्रधान म्हणतो, पण याच देशात जगाचा पोशिंदा आजही रडतोय. तो आजही एकच उत्तर शोधतोय की माझी चूक नेमकी आहे तरी काय. मी या मातीची सेवा केली ही माझी चूक आहे, की मी तुमच्या खोट्या शब्दावर विश्वास ठेवला ही माझी चूक आहे. प्रश्न फक्त इतकाच नाही की शेतकरी रडतोय, खरा प्रश्न आहे तो रडतोय काय. शेतात पीक उभं असतं, दिसायला सगळं काही ठीक आहे असं वाटतं, पण त्या पिकाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात आजही भविष्यासंबंधी कोणतीही खात्री नाहीये. कारण पीक उगवणं आणि पीक विकणं या दोन गोष्टी आज एकमेकांपासून खूप दूर गेलेल्या आहेत. आज उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय, बियाणं महाग झाली आहेत, खते महाग झाली आहेत, मजुरी महाग झाली, पण या सगळ्या वाढीच्या मध्यभागी एक गोष्ट तिथेच अडकून राहिलेली आहे, पिकाला मिळणारा दर. बाजार अस्तित्वात आहे, व्यवहार होतो, नफा निर्माण होतो, पण त्या संपूर्ण साखळीत शेतकरी निर्णायक ठिकाणी नसतोच. तो बाजारात पोहोचतो पण बाजार हा शेतकऱ्याचा नसतो, तो दलाल, व्यापारी आणि मक्तेदारीचा असतो. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, योजना आहेत, घोषणा आहे, पण त्या शेतापर्यंत वेळेवर पोहोचतच नाहीयेत. म्हणून हा प्रश्न एखाद्या शेतापुरता मर्यादित राहत नाही. हा प्रश्न आहे की ही व्यवस्था नेमकी कुणासाठी काम करते. कारण दरवर्षी सरकार काही पिकांसाठी हमीभाव जाहीर करतं, जसं की कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यासारख्या पिकांसाठी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं जातं की या पिकासाठी किमान इतका हमीभाव असेल. शेतकरी ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. तो पेरणी करतो, खते टाकतो, औषध फवारणी करतो, कारण त्याच्या मनात एक समज असतो, सरकारने हमीभाव सांगितलाय म्हणजे पीक हे सुरक्षित आहे. पण जेव्हा पीक तयार होतो आणि तो विकायला निघतो तेव्हा मात्र चित्र बदलतं. मंडीमध्ये तो स्वतःहून विचारतो की सरकारने सांगितलेल्या हमीभावाने हे पीक कोणी घेणार आहे का. पण उत्तर मिळतं नाही. त्याच्या उलट त्याला सांगितलं जातं की बाजारात आज एवढाच भाव आहे, म्हणजे हमीभाव सांगितला जातो पण त्या भावाने पीक घ्यायची कोणाचीही खात्री नसते. शेतकरी इथे अडकतो, कारण खर्च करताना तो विश्वासावर चाललेला असतो, पण विक्री करताना तो एकटाच उभा असतो. हा प्रश्न मेहनतीचा नाही, हा प्रश्न पिकाचा नाही, हा प्रश्न आहे हमीभावाच्या घोषणेचा आणि बाजारातील वास्तव यातला फरकाचा. कारण इथे व्यवस्था ही दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे. हमीभाव जाहीर करणं हे केंद्र सरकारचं काम आहे आणि त्या भावाने पीक खरेदी करण्याची सोय उभी करणं हे राज्य सरकारचं काम आहे. कागदावर पाहिलं तर सगळं नीट वाटतं, पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये जबाबदारी अडकते. केंद्र म्हणते हमीभाव सांगितलाय, पण त्या भावाने संपूर्ण पीक खरेदी करण्याची सक्ती कोणावरच नसते. राज्य सरकारकडे मर्यादित बजेट असतं. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज सगळ्यांसाठी जर राज्याने संपूर्ण पीक हमीभावाने विकत घेतलं तर हजारो कोटींचा खर्च करावा लागतो. त्यासाठी लागतात खरेदी केंद्रे, गोदामे, वाहतूक आणि वितरणाची मोठी यंत्रणा, जी प्रत्येक राज्याकडे पूर्णपणे उपलब्ध नाही. म्हणून राज्य म्हणतं हमीभावाने संपूर्ण पीक खरेदी आम्ही करू शकत नाही आणि केंद्र म्हणतं भाव तर आम्ही जाहीर केला आहे. या दोन उत्तरांच्या मध्ये शेतकरी अडकतो. तेव्हा शेतकऱ्यापुढे एकच मार्ग उरतो, तो म्हणजे मंडी. तो पीक घेऊन मंडीमध्ये जातो आशेने, पण तिथे तो काहीच ठरवत नाही. तो फक्त मंडीमध्ये थांबतो. मंडीमध्ये काही फार मोठी गर्दी नसते, 4-5 व्यापारी असतात, ते सगळे एकमेकांना ओळखतात, रोज भेटतात, रोज खरेदी विक्री करतात. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट माहीत असते, आज भाव वाढवायचा नाही, इतक्याच भावावर खरेदी करायची. याला कुठलं कट कारस्थान म्हणता येणार नाही, कारण कागदावर आपल्याला काहीच दिसत नाही, पण प्रत्यक्षात हे भाव वर जातच नाही. कारण व्यापाऱ्यांमध्ये एक शांत समजूत झालेली असते आणि त्याचा परिणाम कोणावर होतो माहिती आहे, थेट शेतकऱ्यावर. आता शेतकऱ्यापुढे दोनच मार्ग उरतात, एक पीक लगेच विकायचं आणि नुकसान स्वीकारायचं, की दुसरं म्हणजे पीक न विकता घरी घेऊन परत जायचं. पण इथे समस्या संपत नाही, कारण हे पीक कर्जावर उभं राहिलेलं असतं, बियाणं उधारीवर, खते उधारीवर आणि ते पैसे व्याजाने घेतलेले असतात. जर हे पीक विकलं नाही तर नुकसान फक्त पिकावर राहत नाही, ते व्याज वाढतं, कर्ज वाढतं, ताण वाढतो. म्हणून शेतकरी मजबूर होतो. तो पीक कमी भावालाही हो म्हणतो, कारण पीक थांबू शकतं पण व्याज हे थांबू शकत नाही. ही परिस्थिती कोणाच्याही विरोधात नाहीये. मग दोष हा व्यापाऱ्यांचा आहे का? दोष हा व्यापाऱ्यांचा बिलकुलच नाहीये. दोष हा या व्यवस्थेचा आहे, जिथे शेतकऱ्याला एकच मार्ग दिला जातो आणि जेव्हा एकच मार्ग असतो तेव्हा भाव हा नेहमी खालीच राहतो. आता प्रश्न उरतो, हे सगळं समजल्यावर त्याच्यावर उपाययोजना काय आहेत? उत्तर एकच नाही, पण काही सोपे मार्ग आजच वापरता येऊ शकतात. पहिला मार्ग, सगळ्या पिकांसाठी नाही हे मान्य आहे, पण जी पिके साठवून ठेवता येऊ शकतात, जसे की कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, त्या पिकांसाठी हमीभावाखाली खरेदी होऊ नये. याचा अर्थ सरकारने सगळं पीक विकत घ्यावे असं बिलकुलच म्हणत नाहीये, पण जर हमीभावाखाली पीक विकत घेतलं गेलं तर त्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. हा उपाय संपूर्ण नाही, पण शेतकऱ्याला थोडा आधार तरी मिळू शकतो.
आता दुसरा मार्ग, समजा हमीभाव आहे 2,000 रुपये, जर बाजारात भाव मिळतोय 1,700 रुपये, तर सरकारने तो फरक 300 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू शकतो. यामुळे काय होणार, पीक उचलण्याची गरज बिलकुलच राहणार नाही, गोदाम लागणार नाहीत, व्यापाऱ्यांचा दबाव बिलकुलच राहणार नाही आणि शेतकऱ्याला सरळ मदत मिळू शकते. हा उपाय परिपूर्ण नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये तो शेतकऱ्याला तुरंत दिलासा तर देऊ शकतो ना. मग शेवटी एकच प्रश्न उरतो, ही व्यवस्था शेतकऱ्याची सुधारायची आहे की ती फक्त जशी चालू आहे तशी चालू ठेवायची आहे. आता एक गोष्टाची कल्पना करा, हीच पद्धत इतर कोणत्याही उद्योगात लागू केली तर. एखाद्या कार कंपनीला म्हटलं गेलं असतं, तुम्ही आधी कार बनवा, खर्च करा, कर्ज घ्या, मग बाजार पाहून किंमत ठरवू, तर तो उद्योग आठवडाभरही टिकला नसता. पण शेतकऱ्याबाबत हे रोज घडतंय. तो आधी पिकवतो, खर्च करतो, जोखीम घेतो आणि शेवटी भाव काय मिळेल हे कोणीतरी दुसरंच ठरवतं. हे अपयश शेतकऱ्याचं बिलकुलच नाही आहे, कारण मेहनत त्याची कमी नसते. हे अपयश आहे त्या व्यवस्थेचं जिथे खर्च हा वाढवला जातो, पण त्या खर्चाच्या भावात विचार केला जातच नाही आहे. शेतीकडे आजही फक्त जोखीम म्हणून बघितलं जातं, व्यवसाय म्हणून बिलकुलच बघितलं जात नाही. शेतकरी हा उत्पादन करतो, पण तो निर्णायक ठिकाणी सहभागी बिलकुलच नसतो. आणि जोपर्यंत शेतकरी हा भाव ठरवणाऱ्या टेबलावर बसत नाही, तोपर्यंत पिकाला योग्य भाव मिळूच शकत नाही. आणि याच ठिकाणी ही डॉक्युमेंटरी संपते. ही डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जो कोणी शेतकऱ्याचा मुलगा असेल किंवा शेतकरी असेल, तर त्याने कमेंट सेक्शनमध्ये #शेतकरी म्हणून सांगा. कारण हा प्रश्न फक्त तुमचा आमचा नाही, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आहे भावांनो. जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर पुढची डॉक्युमेंटरी कशावर असावी, तुम्हाला काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या डॉक्युमेंटरीमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.